नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन या अंतर्गत एसएससी जीडी परीक्षा 2025 याचं जे ग्राउंड झालेलं आहे त्या ग्राउंडचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. यामध्ये बघा तुम्हाला महिला उमेदवारांसाठी बघा एकूण 40,213 महिला ह्या शॉर्टलिस्टेड झालत्या तुमच्या ग्राउंडसाठी, म्हणजे पेपर पास करून तुम्ही ग्राउंडसाठी तेवढ्या महिला क्वालिफाय झालत्या. त्यामध्ये बघा ग्राउंडसाठी एकूण 13,293 महिला ह्या अब्सेंट होत्या मित्रांनो. प्रेझेंट महिला बघा 26,875 प्लस 45 एवढ्या महिला ग्राउंडसाठी प्रेझेंट होत्या. त्यामधल्या बघा 13,781 ज्या महिला आहेत त्या ग्राउंडमध्ये पीएटी आणि पीएसटी टेस्ट मध्ये क्वालिफाय नॉट क्वालिफाय म्हणजे डिस्क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर बघा क्वालिफाय एकूण 13,073 प्लस 21 ह्या महिला क्वालिफाय झालेल्या आहेत पीईटी पीएसटी टेस्ट मध्ये. आणि टेम्पररी अनपेड ज्या आहेत त्या 45 महिला असणार आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मेल पुरुष उमेदवार जे होते मित्रांनो, या पदभरतीमध्ये पेपर पास करून ग्राउंडसाठी 3,53,908 एवढे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड झाले तुमच्या ग्राउंडसाठी. ग्राउंडला बघा एकूण 1,21,469 एवढे कॅन्डिडेट गैरहजर होते मित्रांनो. 1,21,469 कॅन्डिडेट हे गैरहजर होते. प्रेझेंट कॅन्डिडेट बघा 2,32,439 एवढे कॅन्डिडेट तुमचे पीईटी आणि पीएसटी टेस्ट साठी हजर होते. त्यामधले बघा एकूण 1,18,797 मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट हे जे आहेत मित्रांनो डिस्क्वालिफाय झालेले आहेत पीईटी आणि पीएसटी टेस्ट मध्ये. क्वालिफाय बघा किती क्वालिफाय झालेत, 1,13,311 एवढे प्लस 331 एवढे कॅन्डिडेट मित्रांनो तुमच्या मेडिकलसाठी आता क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे पीएटी पीएसटी क्वालिफाय होऊन त्याचा मेडिकलसाठी मेडिकल एक्झाम जे आहे मित्रांनो 1,13,311 पुरुष उमेदवार ही मेडिकल एक्झाम देणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. त्यानंतर बघूया आता आपण कट ऑफ बघूया मित्रांनो. बघा फिमेल महिला उमेदवारांसाठी बघा फिमेल कॅन्डिडेट ऑल इंडिया वॅकन्सी जी असते मित्रांनो एनसीबी ची जी वॅकन्सी असते त्या वॅकन्सीचा कट ऑफ बघा ईडब्ल्यूएस म्हणजे तुम्हाला 142 चा कट ऑफ लागलेला आहे. हे कट ऑफ जे लागलेलं आहे मित्रांनो तुमचं मेडिकल एक्झामिनेशन साठी लागलेलं आहे. म्हणजे याच्यानंतर एक फायनल मेडिकल एक्झाम होते, मेडिकल एक्झाम नंतर तुमचं फायनल कट ऑफ असतं. हे तुमचं मेडिकल एक्झामिनेशन साठी कट ऑफ लागलेलं आहे. यामध्ये बघा ओबीसीचं एकूण 142.71% एवढं कट ऑफ लागलेलं आहे. त्यानंतर ईवारचं 143%. ऑल इंडिया एनसीबी मधलं कट ऑफ सांगतोय मित्रांनो मी हे तुम्हाला. त्यानंतर बघा एनसीबी साठी किती कॅन्डिडेट अवेलेबल आहे ते दाखवत आहे इथे मित्रांनो. बघा कॅन्डिडेट अवेलेबल ईडब्ल्यूएस चे 730 कॅन्डिडेट, एससी चे 1,353, एसटी चे 1,092, ओबीसी चे 1,975, ईवार चे 4,036 असे एकूण 9,186 कॅन्डिडेट हे एनसीबी म्हणजे ऑल इंडिया पोस्ट साठी क्वालिफाय आहेत मित्रांनो. हे अवेलेबल आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मेल कॅन्डिडेट साठी ऑल इंडिया वॅकन्सी एनसीबी अँड एसएसएफ म्हणजे एसएसएफ आणि एनसीबी याचं ऑल इंडिया कट ऑफ असते मित्रांनो. यासाठी बघा एनसीबी एसटी कॅन्डिडेट साठी 139 मेरिट आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी 105 आहे. त्यानंतर ओबीसी साठी 147 आहे. त्यानंतर बघा एनसीबी ईवार साठी 148 कट ऑफ आहे. एसएसएफ साठी बघूया आता. एसएसएफ ईडब्ल्यूएस साठी बघा 144. त्यानंतर एसएसएफ एससी साठी बघा 138. त्यानंतर एसएसएफ एसटी साठी 137 एवढं कट ऑफ आहे मित्रांनो. त्यानंतर बघा एसएसएफ एक्स सर्व्हिसमॅन साठी 103 मार्कांचं कट ऑफ आहे एसएसएफ साठी मेल कॅन्डिडेट साठी, हे लक्षात ठेवा तुम्ही. एसएसएफ ओबीसी साठी मित्रांनो 145 मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे. त्यानंतर एसएसएफ ईवार साठीचा कट ऑफ बघा 147 कट ऑफ हे मित्रांनो ईवार साठीचं लागलेलं आहे एसएसएफ या पदासाठी. त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे फायनल कट ऑफ नाहीये तुमचा. त्यानंतर बघा अवेलेबल कॅन्डिडेट बघा एनसीबी अँड एसएसएफ साठी अवेलेबल कॅन्डिडेट बघा ईडब्ल्यूएस चे 6,822 कॅन्डिडेट अवेलेबल आहेत. एससी चे 12,481 कॅन्डिडेट अवेलेबल आहेत. एसटी चे 10,307 कॅन्डिडेट अवेलेबल आहेत. ओबीसी चे 18,858 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्यानंतर ईवार चे बघा 36,613, ईएसएम 724 असे एकूण 85,805 कॅन्डिडेट अवेलेबल होते या पदासाठी एनसीबी आणि एसएसएफ या दोन पदांसाठी. त्यानंतर बघूया मित्रांनो
त्यानंतर बघूया आपण मित्रांनो कट ऑफ डिटेल फिमेल. बघा महिला उमेदवारांचा कट ऑफ सांगतो मी तुम्हाला. बघा स्टेट वाईज कट ऑफ आहे मित्रांनो. इथं आंध्र प्रदेश बघा ग्राउंड एरिया ईडब्ल्यूएस चा 79 चा कट ऑफ लागलेला आहे महिलांसाठी. त्यानंतर आंध्र प्रदेश ग्राउंड एरिया बघूया आपण अगोदर. ग्राउंड एरिया ओबीसी चा 91 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ग्राउंड एरिया एससी चा 84 कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर नक्सल अफेक्टेड एरियामध्ये 55 चा कट ऑफ लागलेला आहे एससी चा. ग्राउंड एरियामध्ये एसटी चा कट ऑफ हा 80 आहे. त्यानंतर ग्राउंड एरियामध्ये यूआरचा जो कट ऑफ आहे बघा 92 कट ऑफ आहे महिलांसाठी आंध्र प्रदेशच्या. तुम्ही इथं तुमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघू शकता. त्यानंतर बघूया आपण आसाममध्ये बघा यूआरचा कट ऑफ मित्रांनो. आसाममध्ये यूआरचा कट ऑफ बघा जनरल यूआर बघा इथं आसाम जनरल यूआरचा कट ऑफ आहे 66 महिला उमेदवारांसाठी. त्यानंतर बिहारचा कट ऑफ बघा बिहारमध्ये ग्राउंड एरियामध्ये यूआरचा कट ऑफ जो आहे 117 महिलांसाठीचा. त्यानंतर छत्तीसगडमध्ये यूआरचा कट ऑफ जो असणार आहे महिलांसाठी 105. त्यानंतर दादर नगर हवेली अँड दमन दीव यामध्ये एसटी कॅन्डिडेट ग्राउंड एरियामध्ये 78चा कट ऑफ आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये ग्राउंड एरिया यूआरचा कट ऑफ जो आहे 119. त्यानंतर बघा गोव्यामध्ये यूआरचा कट ऑफ जो असणार आहे 55. त्यानंतर बघा गुजरातमध्ये ग्राउंड एरियामध्ये बघा यूआरचा कट ऑफ असणार आहे 86 महिला उमेदवारांचं बघतोय आपण हे. त्यानंतर हरियाणामध्ये ग्राउंड एरियाचा जो कट ऑफ आहे 134. हिमाचल प्रदेशमध्ये बघा ग्राउंड एरियाचा जो कट ऑफ आहे 121 महिला उमेदवारांसाठी सांगतोय. त्यानंतर बघा जम्मू काश्मीरमध्ये ग्राउंड एरिया यूआरचा कट ऑफ जो असणार आहे मित्रांनो 63. जम्मू काश्मीरमध्ये ग्राउंड एरिया यूआरचा कट ऑफ आहे 63. त्यानंतर बघा झारखंडचा ग्राउंड एरियाचा यूआरचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो असणार आहे 119 महिलांसाठी. त्यानंतर बघा कर्नाटकामध्ये ग्राउंड एरियाचा जो कट ऑफ असणार आहे यूआर साठी तो बघा 79. त्यानंतर बघा केरळामध्ये ग्राउंड एरियाचा जो कट ऑफ आहे यूआर साठी 96. त्यानंतर बघा लडाखमध्ये बॉर्डर एरिया बॉर्डर एरिया यूआरचा जो कट ऑफ आहे 59. त्यानंतर बघा मध्य प्रदेशमध्ये ग्राउंड एरिया यूआरचा कट ऑफ जो आहे 128. त्यानंतर बघा आपलं महाराष्ट्रामध्ये बघा तुम्हाला सर्व सांगतो व्यवस्थित. महाराष्ट्रामध्ये बघा ग्राउंड एरिया ईडब्ल्यूएस चा कट ऑफ जो आहे महिला कॅन्डिडेट्सचा 90 मार्कावर महिला कॅन्डिडेट्सचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघूया महाराष्ट्रामध्ये आपल्या नक्सल अफेक्टेड एरिया ईडब्ल्यूएस चा कट ऑफ आहे 89. त्यानंतर बघा महाराष्ट्र ग्राउंड एरिया ओबीसी कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे महिला कॅन्डिडेटचा 91.68 इतका ओबीसी कॅन्डिडेटचा कट ऑफ लागलेला आहे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर नक्सल अफेक्टेड एरियामध्ये ओबीसी त्यामध्ये तुमचं तिथं पण 91.16 इतका कट ऑफ लागलेला आहे नक्सल अफेक्टेड एरियामध्ये. त्यानंतर बघा ग्राउंड एरियामध्ये एससी कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे 89 महिला उमेदवारांचा. त्यानंतर बघा नक्सल अफेक्टेड एससी कॅन्डिडेट्स मध्ये 83.23 इतका कट ऑफ आहे महिला उमेदवारांचा. त्यानंतर बघा ग्राउंड एसटी उमेदवारांचा 86 इतका कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर नक्सल एसटी कॅन्डिडेट जे आहेत त्यांचा 88.98. त्यानंतर बघा ग्राउंड यूआरचा जो कट ऑफ आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तो 94.71 इतका लागलेला आहे बघा महिला उमेदवारांसाठी. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. 94.71च्या आतमध्ये जेवढ्या महिला उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन हे मेडिकल टेस्ट साठी झालेलं आहे या पदभरतीमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नक्सल यूआरचा जो कट ऑफ आहे 92.83 हे लक्षात ठेवायचंय महिला उमेदवारांनी. मणिपूर यूआर जनरलचा जो कट ऑफ आहे 69. त्यानंतर बघा मेघालयमध्ये जनरल यूआरचा जो कट ऑफ आहे 52 बघा. त्यानंतर बघा नागालँडमध्ये ग्राउंड यूआरचा जो कट ऑफ आहे मित्रांनो नागालँडचा बॉर्डर यूआर आणि नक्सल यूआर इथं 50.25 इथं 50.88 लक्षात ठेवायचे तुम्ही. ओडिसाचा बघा ओडिसामध्ये तुम्हाला ग्राउंड एरिया यूआरचा जो कट ऑफ असणार आहे 90 बघा ओडिसाचा. त्यानंतर पंजाबचा जो कट ऑफ आहे पंजाबचा कट ऑफ आहे ग्राउंड एरिया यूआरचा बघा 98.78 हे तुम्ही बघायचंय. त्यानंतर राजस्थानचा जो कट ऑफ आहे मित्रांनो ग्राउंड एरिया यूआरचा तो आहे 133.32 महिला उमेदवारांसाठी, हे लक्षात ठेवायचंय महिलांनी. त्यानंतर बघा
तामिळनाडूचा जो UR आहे ग्राउंडचा UR कॅटेगरीसाठी 69चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा तेलंगणाचा सुद्धा ग्राउंडवर UR साठी 82चा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा UP, महत्वाचं राज्य UP या राज्यामध्ये बघा ग्राउंड सर्वात जास्त कट ऑफ इथला असतं मित्रांनो. UP मध्ये UP UR चा कट ऑफ बघा 127, महिलांसाठी 127 कट ऑफ लागलेला आहे UP मध्ये UR साठी. त्यानंतर बघा आता आपलं मेल उमेदवारांचं सांगतो तुम्हाला. मेल उमेदवार किती क्वालिफाय झालेले आहेत तुमच्या DME म्हणजे मेडिकल टेस्ट साठी, डॉक्युमेंट अँड मेडिकल टेस्ट. DME म्हणजे डॉक्युमेंट अँड मेडिकल टेस्ट यासाठी किती उमेदवार पात्र झालेले आहेत बघा. त्यांचा कट ऑफ सांगतो मी तुम्हाला पुरुषांचा. आंध्र प्रदेशमध्ये बघा, आंध्र प्रदेशमध्ये ग्राउंड UR चा जो कट ऑफ आहे 83. त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये ग्राउंड UR चा जो कट ऑफ आहे मित्रांनो 49 फक्त खाली. त्यानंतर बघूया आसामचा जो ग्राउंड एरिया आहे मित्रांनो, आसामच्या ग्राउंड एरियावर आसाम ग्राउंड UR चा जो कट ऑफ आहे मित्रांनो 65.53. त्यानंतर बघा बिहार राज्यामध्ये पण कट ऑफ जास्त असतो मित्रांनो. बिहारचं ग्राउंड बघा, बिहारचा ग्राउंड एरियामध्ये UR कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे 122.13 मेल कॅन्डिडेट साठी सांगतो आता हे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. बिहार राज्यामध्ये ग्राउंड एरियामध्ये UR कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे 122.13. त्यानंतरचं बघूया दिल्लीचं बघूया मित्रांनो. दिल्लीमध्ये ग्राउंड UR कॅटेगरीमध्ये 108चा कट ऑफ आहे मित्रांनो, 108चा कट ऑफ आहे दिल्लीसाठी. त्यानंतर बघूया आपल्या शेजारचं राज्य गुजरात राज्यामध्ये बघा जनरल UR साठी एकूण 82.94चा कट ऑफ लागलेला आहे बघा. त्यानंतर बघा आपल्या शेजारचं राज्य मध्यप्रदेशचं बघा ग्राउंड एरियाचा जो कट ऑफ आहे UR चा तो आहे 120. त्यानंतर बघा आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज संपूर्ण कट ऑफ सांगतो बघा. महाराष्ट्र ग्राउंड ESM एक्स सर्व्हिसमॅन बघा, एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 32.85 इतका एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे ग्राउंड एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये EWS ग्राउंड एरिया EWS चा जो कट ऑफ आहे मित्रांनो 100.52 इतका EWS चा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा. EWS चा ज्या विद्यार्थ्यांना 100 EWS मधले जे विद्यार्थी आहेत ज्याला 100 मार्क आहेत, 100 मार्क प्लस आहेत, 100 मार्काच्या पुढे मार्क आहेत, ते सर्व विद्यार्थी हे मेडिकल टेस्ट साठी क्वालिफाय झालेले आहेत, त्यांनी मेडिकल टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर बघा नक्सल अफेक्टेड एरियामध्ये EWS चा जो कट ऑफ आहे 47. त्यानंतर बघा ग्राउंड एरियामध्ये ओबीसीचा कट ऑफ बघा, ओबीसीचा कट ऑफ जो आहे मित्रांनो 102 आहे, 102 ओबीसीचा कट ऑफ 102 आहे. जे ओबीसी कॅन्डिडेट आहेत त्यांनी पाहून घ्यायचे व्यवस्थित, 102 प्लस मार्क असतील तर तुम्ही मेडिकल साठी क्वालिफाय झालेला आहेत. त्यानंतर बघा नक्सल अफेक्टेड ओबीसी मध्ये 81 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर बघा ग्राउंड मध्ये एससी कॅन्डिडेट ग्राउंड मध्ये जे आहेत त्यांचा 96 इतका कट ऑफ लागलेला आहे, 96.31 इतका कट ऑफ लागलेला आहे एससी कॅन्डिडेटचा. त्यानंतर बघा नक्सल अफेक्टेड एससी कॅन्डिडेट मध्ये 54.73चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर ग्राउंड एरिया एसटी कॅन्डिडेट जे आहेत त्यांचा 89.11 इतका कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर नक्सल अफेक्टेड एरियामध्ये जे एसटी कॅन्डिडेट येतात त्यांचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 86 इतका लागलेला आहे. त्यानंतर बघा ग्राउंड एरियामध्ये EOR चा जो कट ऑफ आहे 103 बघा, EOR चा जो कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो 103 हा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला सर्वात जास्त कट ऑफ असतो EOR चा कट ऑफ आहे 103 पेक्षा जास्त मार्क ज्या उमेदवाराला आहेत मित्रांनो ते सर्व उमेदवार मेडिकल टेस्ट साठी पात्र आहेत, त्यांनी मेडिकल टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर बघा नक्सल अफेक्टेड एरियामध्ये EOR जो असतो, नक्सल अफेक्टेड एरियातला EOR साठी 81.61 इतका कट ऑफ लागलेला आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे रिझल्टची. आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब या चॅनलची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथेही तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. तिथे तुम्ही सविस्तरपणे तुमचं कॅटेगरी आणि तुमचं कट ऑफ पाहू शकताय. त्यानंतरचं राज्य बघूयात मित्रांनो. बघा राजस्थान राज्याचा बघा, राजस्थान राज्याचा पण कट ऑफ हाय असतो मित्रांनो. जनरल कॅटेगरी EOR साठी 133.39 इतका कट ऑफ लागलेला आहे राजस्थानसाठी. त्यानंतर बघूया
युपी मध्ये बघा जनरल कॅटेगरीचा युआरचा कट ऑफ आहे 127. बघा किती फरक आहे. आपल्या महाराष्ट्राचा युआरचा लागलेला आहे मित्रांनो 103चा कट ऑफ. एक मिनिट सॉरी, आपल्या महाराष्ट्राचा 103चा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. आणि इथं युपी जनरलचा जो कट ऑफ आहे 127.31 इतका लागलेला आहे. कितीचा फरक आहे बघा मित्रांनो, जवळपास 24 मार्कांचा फरक आहे आपला आणि त्यांचा जनरलच्या कट ऑफ मध्ये. त्यानंतरच बघूया आपण वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल जनरल युवरचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 91.16 इतका कट ऑफ असणार आहे पश्चिम बंगालचा. अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचा आणि इतर जे महत्वाचे राज्य आहेत त्यांचा SSCGD फिजिकल टेस्टचा कट ऑफ सविस्तरपणे सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.